सर्व शिक्षणप्रेमींना नमस्कार. CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारी 2026 याचं माहितीपत्रक नुकतंच आलेलं आहे. त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. ऑनलाईन स्वरूपामध्ये CTETचे अर्ज भरण्यासाठी दिनांक 27 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. लास्ट डेट सबमिशन ऑफ फी भरण्याचा अंतिम दिनांक 18/12/2025 रात्री 11:59 पूर्वी भरायचा आहे. आणि CTETची परीक्षा ही 8 फेब्रुवारी 2026ला आहे, रविवारी. मी डॉक्टर रमेश चौधरी, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. नुकतीच महाराष्ट्र शासनाची TET परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे आणि आता भारत सरकारची CTET ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये नियोजित आहे. त्यासाठीची माहितीपत्रक आता प्राप्त झालेलं आहे. जास्तीत जास्त 22 शिक्षक आणि शिक्षक या परीक्षेस प्रविष्ट होतील यासाठी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे. सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट ही 27/11/2025 ते 18/12/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहेत आणि अंतिम दिनांक 18 फेब्रुवारी आहे. या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्याने आपली शिष्यवृत्ती परीक्षा ही पुढे ढकलली आणि जास्तीत जास्त शिक्षकांना आणि 22 शिक्षकांना या परीक्षेत बसता येईल यासाठी ही परीक्षा नियोजनानुसार भारत सरकारच्या मंत्रालयाकडून 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. यासाठीचे 2 पेपर आहेत. त्या दोघं पेपरचे टायमिंग दिलेला आहे. पेपर 2 हा सकाळी होणार आहे 9:30 ते 12च्या दरम्यान आणि पेपर 1 आहे हा तो दुपारी होणार आहे 2:30 ते 5 या कालावधीमध्ये. हे लक्षात घेऊया थोडंसं. महाराष्ट्रामध्ये TETचा पेपर 1 सकाळी असतो आणि पेपर 2 दुपारी असतो, परंतु इथे पेपर 2 हा सकाळी होणार आहे आणि पेपर 1 हा दुपारून होणार आहे. तर याचं हे इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणजे माहितीपत्रक आपल्याला प्राप्त आहे. या माहितीपत्रकामधल्या महत्त्वपूर्ण गोष्टी अशा आहेत की आपण हे अप्लाय करताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. तर अप्लाय करताना आपल्याला हे संपूर्ण वाचन करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याकडे असलेले संपूर्ण माहिती आवश्यक आहे. त्या माहितीचे स्टेप पण या ठिकाणी दिलेले आहेत की लॉग इन CTETच्या ऑफिशियल वेबसाईटला करायचं आहे, नंतर ॲप्लाय ऑनलाईन म्हणायचं आहे, नंतर मग आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरून आपला नोट डाऊन रजिस्ट्रेशन नंबर करून पुढची प्रोसेस करायची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला एक लेटेस्ट फोटोग्राफ आणि सिग्नेचरसुद्धा आपल्याला तिथे अपलोड करायची आहे आणि नंतर आपल्याला परीक्षेची फी पण भरायची आहे आणि मग आपल्याला कन्फर्मेशन पेजेसची प्रिंट काढायची आहे. तर रजिस्ट्रेशन प्रोसिजर ही ऑथेंटिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला फिल करायची आहे. त्याच्यामध्ये आवश्यक असणारे आपल्याला नाव असेल, जन्मतारीख असेल, जेंडर असेल, हे महत्त्वपूर्ण आहे आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की त्या आपल्यालासुद्धा व्यवस्थित भरायच्या आहेत. पासवर्ड आपण या ठिकाणी 8 ते 13 कॅरेक्टरचा क्रिएट करायचा आहे. पासवर्डमध्ये स्पेशल कॅरेक्टर न घेता आपल्याला अप्पर अँड लोअर केसचे कॅरेक्टर घ्यावे लागणार आहेत. ही सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. फोटोची साईज काय असावी, 10 ते 100 KB असावी. सिग्नेचरची साईज काय असावी, 3 KB ते 30 KB असावी. अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे. या CTET परीक्षेची फी जी आहे ती जनरल आणि OBC नॉन क्रिमिलियरसाठी पेपर 1 आणि 2 दोघं पेपर जर आपल्याला भरायचे असतील तर ही 1200 रुपये आहे आणि एक पेपर कोणताही भरायचा असेल तर 1000 रुपये आहे. SC ST आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ही फी जर दोन्ही पेपर भरायचे असतील तर आपल्याला 600 रुपये फी आहे आणि एक पेपर भरायचा असेल तर 500 रुपये फी आहे. अशा प्रकारे आपल्याला ही फी भरून आपल्याला या परीक्षेला प्रविष्ट होता येईल. नंतर आपण परीक्षेच्या पूर्वी आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आपण डाउनलोड करून आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत, कारण आपल्याला त्या माहितीच्या आधारेच पुढे परीक्षा देता येणार आहे. आणि परीक्षेमध्ये महत्त्वाचं म्हणजे आपलं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, 10वीचं सर्टिफिकेटनुसार आपल्याला नोंदवायचं आहे. म्हणून SSCचं प्रमाणपत्र सोबत ठेवूनच आपलं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिशनसाठीची पूर्ण प्रक्रिया आपण समजून घ्यायची आहे. आपल्याला जर काही करेक्शन करायचे असेल तर ते करेक्शन आणि अपडेशनची संधीसुद्धा
आपल्याला उपलब्ध करून देणार नसल्याचे या ठिकाणी दिलेले आहे की द बोर्ड विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी कन्झम्पन्स अरायव्हिंग आउट ऑफ नॉन ॲक्सेप्टन्स ऑफ एनी करेक्शन, म्हणजे आपल्याला ती संधी पण उपलब्ध होणार नाही आहे. तर आपण या दृष्टीने आपल्याला तयारी करून व्यवस्थित माहिती भरायची आहे. CTET फेब्रुवारी 2026चं हे संपूर्ण माहितीपत्रक व्यवस्थित वाचायचं आहे. यासाठी आवश्यक असणारे काही वेबसाईट असतील किंवा काही महत्त्वपूर्ण बाबी या संपूर्ण माहितीपत्रकात दिलेल्या आहे. आणि सोबतच याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड ऑफ रॅशनल शॉर्ट टायटल, नंतर त्याचे डेफिनेशन सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. सर्व प्रोसेस पूर्ण या ठिकाणी दिलेली आहे. अनुक्रमणिका या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि अनुक्रमणिकेनुसार आपल्याला या CTETच्या परीक्षेचे आपण फॉर्म भरा. या फॉर्म भरण्यासाठी आपल्याला याची काही रूल्स आहेत की जवळपास सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्टचे 2011चे रूल्स आपण पहा की या रूल्सनुसारच आपलं संपूर्ण पासिंग किंवा बाकीच्या गोष्टी मिळणार आहेत. आणि आपली जी परीक्षा आहे त्याच्या दिनांकामध्ये आपल्याला ही संपूर्ण तयारी करून आपल्याला द्यायची आहे. त्यासाठी आवश्यक माहिती आपण भरा. त्याच्यासाठी एलिजिबिलिटी सर्व दिलेली आहे. या दृष्टीने आपण हे वाचन करा. सिलेबससुद्धा या ठिकाणी दिलेला आहे की पहिल्या पेपर आणि दुसऱ्या पेपरला कसे प्रश्न राहतील हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. जवळपास आपली TETच्याच प्रमाणे सिलेबस असतो. त्याच्यामुळे जर TETचा अभ्यास करून पेपर दिला असेल तर आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या पुढच्या परीक्षेसाठी फॉर्म भरा आणि परीक्षा द्या. पेपर 2साठी सुद्धा तशाच प्रकारे आहे. इथे फक्त लँग्वेज आपल्याला वेगवेगळ्या घेता येतात एवढाच फरक आहे. बाकी विशेष फरक नाही आहे. म्हणून आपण या CTETचा फॉर्म भरा आणि निश्चितच या परीक्षेसाठी तयारी करा. आपल्याला या परीक्षेसाठी मी माझ्या शिक्षण सकाळी यूट्यूब चॅनलवर नक्कीच मार्गदर्शन करणार आहे. आपल्या सर्वांना या फॉर्म भरण्यासाठीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.